लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की नंदिनीला फार वाईट वाटत असतं की तिचं लग्न पार्थ सोबत झालं नाही। झालेल्या भूतकाळातल्या आठवणी आठवून ती खूप रडत असते आणि आज जे काही होऊन गेलं त्यामुळे तिचं आयुष्य बदललंय या गोष्टीची खंत तर तिला आयुष्यभर मनात राहणार आहे। त्यामुळे ही सल तिला सलते आणि ती रडते। तर आता तिची सासू येते तिथे म्हणजे मानिनीताई येतात आणि त्या तिला जवळ घेऊन म्हणतात, बेटा नंदिनी, मी तुला रडू नकोस असं नाही ग म्हणणार, कारण आज एका दिवसामध्ये तू कशा कशातनं गेलीस हे मला कळतंय ग बेटा। आता नंदिनी आई म्हणून त्यांना मिठी मारते आणि खूप रडते त्यांच्या खुशीमध्ये। नंदिनीला जरा बरं वाटतंय त्यांच्या जवळ रडून मन मोकळं करून। तर आता बघा या नंदिनीचे वडील सांगत असतात तिच्या आईला की तुम्ही ना काळजी करू नका, आपल्या काव्याला ना पार्थ सारखा समजूतदार जोडीदार मिळालाय आणि तिला तिच्या सासरी काही अडचण येणार नाही। मग आरुषी म्हणते, काय हो बाबा, हा समंजस आणि प्रेमळ नवरा आणि सासरची प्रेमळ माणसं तिला एक्झामला बसू देतील का हो का नाही बाबा, तुम्हीच सांगा ना। तिने लग्नाला प्रायोरिटी द्यायला हवी होती का तिने तिच्या अभ्यासाला तिच्या करिअरला प्रायोरिटी द्यायला हवी होती? मग आता मात्र तिचे वडील चिडतात आणि म्हणतात, ए शारदा, हिला समजून सांग, काव्याचं आणि नंदिनीचं लग्न झाल्यानंतर हिचं भान सुटतंय, ही वाटेल ते बोलायला लागली। आता आरुषी आता तिच्या आईकडे बघते आणि आता चिडचिड करून तिथून निघून जाते। मग शारदाताई म्हणतात, हे बघा तुम्ही शांत राहा, तिला काही बोलू नका, पण आता उद्या मांडव परतनीसाठी आपल्या पोरींना बोलवावं लागेल हो, निदान मांडव परतनी तरी व्यवस्थित व्हायला हवी। मानिनीताई म्हणतात, बेटा सावर स्वतःला, सगळं नीट होईल असं म्हणून मी तुझ्या जखमेवर मलमपट्टी नाही करणार किंवा पुढे संसार चांगला कर असं काही बोलत नाही ग बेटा मी तुला, मला कळतंय अगं, मी जरा काहीही बोलले ना तुला तरी तुला खूप टेन्शन येणार आहे बेटा, आणि हे सगळं माझं बोलणं सरसकट साधं सोपं असेल ग, पण आज तू जे काही सहन केलंयस ना बेटा नंदिनी, अगं म्हणजे तूच कशाला, तुझ्या काव्याच्या आणि माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात आज जे काही घडलंय ना नंदिनी, यात स्वतःला कसं सावरायचं कसं करायचं हे मी तुम्हाला नाही सांगू शकत ग, म्हणजे मला कळत नाहीये मी तुम्हाला काय समजून सांगू। पण बेटा नंदिनी, या सगळ्यात तुम्हाला प्रचंड त्रास होतोय हे मला अगदी व्यवस्थित कळतंय ग। मी तुम्हाला एवढंच सांगेल की या घरामध्ये स्वतःला एकटं कधी समजू नकोस नंदिनी, मी कायम तुझ्या पाठीशी आहे बेटा। अगदी तुझी आई म्हणजे आईची जागा नाही घेऊ शकणार मी, पण तुझी मैत्रीण म्हण किंवा तुझ्या जवळची व्यक्ती म्हण, मैत्रीण म्हणलंस तर खूप आवडेल मला, आणि या मैत्रिणीपाशी तू काहीही बोलू शकतेस नंदिनी बेटा, अगदी काहीही। आता या नंदिनीला बरं वाटतंय की चला कोणीतरी सासरी आपलं भेटलंय। तर बघा आता पुढे पुन्हा या मानिनीताई तिला जवळ, मानिनीताई त्यांचं नाव फारच अवघड आहे, आता मानिनीताई तिला जवळ घेतात आणि म्हणतात, बेटा तुझी अशी अवस्था आहे तर काव्याची कशी अवस्था असेल। आता नंदिनी भानावर येते आणि विचार करते, खरंच की माझ्या बहिणीची काय अवस्था असेल। तर आता त्यांनी काव्याची अवस्था दाखवली आहे। आता काव्याचं सगळं तिथे असलेलं अगदी तोडफोड पडझड करून सगळे ते गिफ्ट अँड ऑल सगळं फेकून देत असते, तिचा संताप होतोय। पण तेवढ्या तिथे रम्या येते आणि एक गिफ्ट रम्याच्या पायापाशी पडतं। रम्या आता ते गिफ्ट उचलते आणि बाजूला ठेवून देते। काव्याला नाटकी म्हणते, काव्या पाणी पी ग। काव्या म्हणत असते, नकोय मला। आता रम्या म्हणते की अगं काव्या असं काय करते, शांत हो ना जरा। रम्या तिची मजा घ्यायला आली आहे बरं का। आता काव्याला ते कळतं, काव्या आधीच ओरडते आणि म्हणते, ए शांत बसायचं रम्या, तुला वाटत असेल की मी नंदिनी ताई आहे पण मी तशी नाही आहे। माझ्या ताईच्या जखमेवर मीठ चोळून झालं असेल ना तुझं, आणि आता माझ्याकडे आली आहेस का, चल निघ इथून। आता रम्या म्हणते, अगं असं काय करतेस काव्या, अगं मी काही एवढी वाईट नाही आहे, दुसऱ्यांच्या दुःखावरती मीठ चोळावं असं स्वभाव नाहीये ग माझा। अगं आपलं आयुष्य वेगळ्या वळणावर जातं एकाच दिवसात, हे यासाठी मला कळतंय ग सगळं, म्हणजे तुझ्या भावना मला कळतात म्हणून तुझ्याशी बोलायला आले मी। अगं मला तर असं वाटतंय काव्या, या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्ती वाईट तुझं झालंय ग, त्या नंदिनीपेक्षाही जास्ती तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। आता रम्या जेव्हा असं बोलते तेव्हा काव्या जरा शांत होते, तिला आता वाटतंय की रम्या जे बोलते ते बरोबर आहे। तर असो, रम्या बघा पुढे कशी हिचं जरा डोकं डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते आणि म्हणते, कसं झालं बघ ना काव्या, अगं म्हणजे तुझी बहीण नंदिनी, अगं तिचं लग्न तर होणारच होतं, तिच्या नावापुढे देशमुख लागणारच होतं ना, पण या दोन्ही गोष्टी होणार होत्या, फक्त पार्थ सोबत तिचं लग्न जीवासोबत झालं एवढंच काय ते फरक आहे, पण आडनाव सारखंच लागलं ग। पण तुझं काय ग काव्या, तू तर करवली म्हणून गेली होतीस ना लग्नामध्ये,
करवलीची नवरी करून टाकलं ग काव्या तुला लग्नामध्ये. अगं काव्या किती भयंकर आहे हे सगळं, तुला कळतंय का? आता काव्या तिथून निघून जायचा प्रयत्न करते तेव्हा रम्या पुन्हा तिचा हात धरते आणि म्हणते ऐक ना माझं काव्या, अगं ऐक, अगं या घरामध्ये खूप अवघड झालं ग, सगळं भयंकर झालं. म्हणजे सगळेजण आता तुला सांगतील जे झालंय ते मान्य कर, आता एक्सेप्ट कर सगळं हे नातं वगैरे, पार्थ सोबत एक्सेप्ट कर तुझं नातं. अगं मला विचार ना, मला असंच सांगितलं होतं या सगळ्यांनी. अगं काव्या पण तू ऐकू नकोस ना कोणाचंही, म्हणजे तुझा रागराग झाला तर होऊ दे, चिडचिड कर, काहीही कर, मनात ठेवू नकोस बरं का काही. कारण तोंड दाबून, तोंड स्वतःचं मन मारून या घरामध्ये एक रम्या आधीच वावरते, आणखीन दुसरी रम्या कशाला? माझी इच्छा नाहीये काव्या, अगं तुझ्या रूपामध्ये आणखीन एक रम्या या घरामध्ये तयार झाली पाहिजे. आता असं मला वाटत नाही काव्या, तुझी काळजी वाटते म्हणून तुझ्याशी बोलायला आले. तर आता हा सीन संपवून पुन्हा मानिनीताई आणि नंदिनीचा सीन त्यांनी दाखवलाय. आता मानिनीताई म्हणतात बेटा तुला काही बोलावंसं वाटतंय का माझ्याशी, तुला काही शेअर करावंसं वाटतंय का? नंदिनी म्हणते आई तुमच्याशी बोलून छान वाटलं. मग मानिनीताई म्हणतात बेटा नंदिनी मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्ती समजूतदार निघालीस ग. नाही म्हणजे मगाशी ते खेळ वगैरे खेळत होते ना सगळे, म्हणजे तुम्हाला ते खेळावे लागले, मला फार वाईट वाटलं ग. आम्हाला कोणाच्याच मनात नव्हतं ग हे सगळं व्हावं, आम्हाला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, खरंच सॉरी ग नंदिनी. आता त्या खूप रडत असतात बिचाऱ्या. आणि आता मानिनी म्हणते बेटा आपल्या घराची ना एकच रीत आहे, तेवढी सांगू का तुला, करशील का? आता नंदिनी जरा जड अंतःकरणानेच ऐकते हे सगळं. आता मानिनीताई म्हणतात देशमुखांच्या घरात नवीन सून गृहप्रवेश केल्यानंतर देवासमोर जाऊन दिवा लावते स्वतः. मगाशी हे सगळं शक्य नाही झालं, पण आता म्हणजे दिवे लागायची वेळ आहे, येशील का ग तू देवघरामध्ये, लावशील का दिवा? आता नंदिनी हो म्हणते बरं का. आणि आता या मानिनी ते पुढे म्हणतात की मला माहिती आहे बेटा हे सगळं तुझ्यासाठी जरा जड जाणार आहे, काव्याची मनस्थिती पण तशीच आहे, अगदी वाईट आहे ग खूप. म्हणजे तू शांत आहेस ग बेटा, तू हळवी आहेस, तू बोलायच्या आधी विचार करतेस, पण काव्या मात्र बोलल्यानंतर विचार करते, मला कळतं ग बेटा. पण मी विचारण्यापेक्षा या घरातली रीत आहे हे तू तिला समजावून सांगशील का? तू तिला देवघरामध्ये आणशील का दिवा लावायला? नाही म्हणजे कदाचित ती नाही म्हणेल, पण मोठी बहीण म्हणून तू जा आणि समजव का ग तिला, म्हणजे तू येशील ना तिला दिवा लावायला घेऊन? आता या हे सगळं बिचाऱ्या जरा ऑकवर्ड होऊन विचारतायत, कारण त्यांना कळतंय यांच्यावर काय परिस्थिती आली आहे. मानिनीताई एवढं बोलून निघून जातात. पण आता ही रम्या बघा कसा डाव खेळते पुढचा. आता रम्या म्हणते हे बघ काव्या तू मला तुझी मैत्रीणच समज, आपण मैत्रीण होऊ शकतो का, फ्रेंड्स, असं म्हणून तिने हात पुढे केलाय. आता ती विचार करते काव्या तिच्या समोर हात करेल का नाही करेल, पण काव्या मात्र तिचा हात झिडकारते आणि बाजूला सरकते. तेवढ्यात तिथे नंदिनी आली आहे. आता नंदिनी म्हणते काव्या, आता काव्या नंदिनीकडे बघते आणि आधी तर रडायला लागते. आता नंदिनी म्हणते काव्याला काव्या रागवलीस का ग माझ्यावर? अगं असं काय झालं ग सगळं आज दिवसभरामध्ये काव्या? नंदिनी आधी स्वतः गिल्ट घेते बरं का स्वतःवर, मोठी बहीण आहे ना बिचारी, काय करेल. नंदिनी म्हणते बेटा काव्या माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं ग, पण मी तुला खरं सांगते काव्या मी स्वतःहून गेलेच नव्हते. आता ही काव्या आधी चिडते बरं का नंदिनीवर आणि तिच्या लक्षात येतं की इथे रम्या आहे. आता ती रम्याला म्हणते रम्या तुझं जखमेवरचं मीठ चोळून झालं असेल तर जाशील का इथून? आता मात्र रम्या तिच्याकडे रागाने बघते बरं का काव्याकडे आणि आता म्हणते हो जाते. आता डायरेक्ट काव्या थेटच बोलते हा प्रेक्षकांनो, भारीच दाखवला हिचा स्वभाव. आता रम्या तिथून निघून जायचं फक्त नाटक करते आणि आता तिथेच उभी राहून या दोघींचं सगळं बोलणं ऐकते. मग आता मात्र काव्या नंदिनीवरच ओरडते. नंदिनीला ती म्हणते काय काय बोलायचंय ताई सांग मला, रागवली आहेस का माझ्यावर विचारत होतीस ना तू मगाशी, तर ऐक माझं उत्तर. हो मी तुझ्यावर रागवलंय आणि खूप रागवलंय. आणि काय काय ग ताई का केलंस असं, का वागलीस तू अशी, तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती ग ताई. खरं तर यावेळी काव्याने नंदिनीला समजून घ्यायला हवं होतं, पण नंदिनी मोठी असल्यामुळे ती समजूतदारपणा दाखवते. नंदिनी म्हणते अगं आज तुझा आणि माझा लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यातच दिवस गेला ग. अगं हे बघ काव्या तू तरी माझ्याबद्दल मनात गैरसमज ठेवू नकोस ग. अगं काव्या अगं जे काही झालं त्यात माझा काहीही दोष नाहीये, खरंच सांगते तुला. अगं माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता ग काव्या. अगं जे काही झालं ना म्हणजे तुझ्यासोबत जे झालं ते माझ्यासोबत झालं ग. आता मात्र माझा नाईलाज झाला होता. काव्या म्हणते अगं ताई नाईलाज काय नाईलाज, अगं सांगायचं असतं ना मी हे लग्न करणार नाही म्हणून. आता काव्या एवढी शहाणपणा शिकवते तिच्या बहिणीला आणि ती स्वतः तिने तर लग्न केलंच ना पार्थशी. काव्या म्हणते तुला कळत नाही का ताई, माझा बळी गेला
मग आता नंदिनी म्हणते, काव्य असं का बोलतेस ग, माझा पण बळी गेलास ना. अगं तू जर माझ्या जागी असती तर कळलं असतं तुला, लोक काय काय बोलत होते तिथे माझ्याबद्दल. तू कुठे होतीस, तू तर त्याग केलास ग. पण माझं काय, मी लोकांच्या नजरेमध्ये बदनाम, कॅरेक्टर लेस झाले होते ग तिथे. तो मामाचा मुलगा शंकर, तो मला सेकंड हँड म्हणाला. काव्या तुला माहिती नाही काव्या, मी तिथे काय काय सहन केलंय. आता काव्या ते सगळं ऐकते आणि तिला हे सगळं अनबिलिव्हेबल वाटतंय. आता मात्र ही रडते नंदिनी आणि म्हणते, काय सांगू अगं काव्या, जेव्हा तुझं आणि पार्थचं लग्न झालेलं मी बघितलं ना, तेव्हा शेकडो ठिणग्या माझ्या अंगावर पडल्या ग. आणि माझं लग्न जीवाशी झालं तेव्हा सुद्धा अशाच ठिणग्या पडल्या ग माझ्या अंगावर. काय सांगू तुला. आता मात्र काव्या म्हणते, ताई अगं ताई रडू नकोस, तुला हे लग्न मान्य नाहीये ना. अगं हे लग्न कोणालाच मान्य नाहीये. मग तुलाही हे लग्न नको असेल तर काढून टाक हे मंगळसूत्र. अगं ताई हे नातं पण नको, हे मंगळसूत्र नको आणि हे लग्न पण नको. आता असं म्हणून काव्या तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकत असते. आता मात्र नंदिनी तिला म्हणते, काव्या वेडी आहेस का, अगं मंगळसूत्र आहे बेटा, ते लगेच काढत नसतात असं ते. मग आता काव्या म्हणते, नाही ग ताई, तुला वाटते ते मंगळसूत्र आहे म्हणून, पण आता तो मंगळसूत्र म्हणजे फास वाटतोय माझ्या गळ्याचा. मला जीव जाईल ग ताई, माझा जीव जाईल, मी काढून टाकते माझं जीव जायच्या आत हे मंगळसूत्र. काव्या आता खूप आतताईपणा करत असते. आता नंदिनी म्हणते, ए बेटा अगं शांत हो, हे बघ काळजी करू नकोस, मी आहे ना, तुला आहे या घरामध्ये तुझ्या सोबत. मग आता काव्या म्हणते, काय होणार आहे ताई त्याने, काय होणार आहे, तू असून माझ्यासोबत काय फायदा आहे, या क्षणाला तुझा मला काय फायदा आहे. अगं जेव्हा मी तिकडे सप्तपदी चालत होते, अगं तेव्हा कुठे होती माझी ताई, कुठे गेली होतीस ग तू तेव्हा. एवढं सगळं झाल्यावर आता माझी ताई परत आली आहे, पण लग्न करून आली आहे, तेही जीवासोबत. आता ही नंदिनी तिला समजवते, अगं काव्या अशी काय करते, शांत हो. आता ही काव्या डोक्याला हात मारत म्हणते, तू लग्न करून आली ताई, अगं तू लग्न करून आली जीवासोबत. आता नंदिनीला काही हिच्या प्रेम प्रकरणाची भानगड माहितीच नाहीये. तिला काही कळे ना की ही अशी का पश्चाताप व्यक्त करतीये, का रागराग करतीये. ती नुसती बिचारी तिला शांत करत असते. अगं काव्या शांत हो, पण ती कसली शांत होतीये. नंदिनीला काव्याचं एक वेगळंच रूप बघायला मिळालंय. तर बघा, हा आता जीवा गेलाय या पार्थकडे. आता दोघही भाऊ एक साथ बोलतात, काय गरज होती लग्न करायची. ते फार विचित्र वाटले बरं का बघताना. म्हणजे अचानक इतका इमोशनल सीन सुरू होता आणि एकदम हसूच आलं मला. दोघही भाऊ सोबत ओरडतात, काय गरज होती लग्न करायची. मग पार्थ म्हणतो, हे बघ तुला काय गरज होती जीवा लग्न करायची, नंदिनीशी तू का लग्न केलंस जीवा, का. मग आता जीवा म्हणतो, अरे तू घोळ घातला, तू आणि काव्याने, म्हणून मला हे डिसिजन घ्यावं लागलं. तू का केलंस काव्याशी लग्न, तुला काय गरज होती काव्याशी लग्न करायची. मग आता पार्थ चिडून म्हणतो, जीवा तुला कसं सांगू, अरे तुम्हा लोकांना ओरडून सांगतोय मी. त्या गावातल्या लोकांनी रीती रूढी परंपरा नावानं आम्हाला, म्हणजे मला आणि काव्याला उभं केलं तिथे लग्नाला. आईच्या डोक्याला जखम झाली होती, रक्त वाहत होतं, मी काय करणार होतो तिथे जीवा, तू असता ना तर. आता जीवा म्हणतो, दादा मी तिथे असतो ना तर तुझ्यावर आणि माझ्यावर ही वेळच आली नसती. आता जीवा असं बोलतो आणि तिकडे काव्या आणि नंदिनी एकमेकींशी बोलताय. काव्या आता तनफन करत असते. आता नंदिनी म्हणते, अगं काव्या, अगं असं का करतेस तू, बेटा मी कसं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ. काव्या, त्या गावातल्या लोकांसारखं तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतेस. आता ही रम्या बघा कसं ऐकतीये या दोघींच्या म्हणजे या दोन्ही बहिणींचं बोलणं. आता नंदिनी म्हणते, काय ग काव्या, तू मला विचारतीयस की मी का लग्न केलं. खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे अधिकाराने, की तू पार्थ सोबत का लग्न केलंस काव्या. दोघी बहिणी सख्या जावा झाल्यात, पण आता पक्क्या वैरी होतात की काय असं दिसतंय प्रेक्षकांनो. आता नंदिनीच्या या प्रश्नावर त्यांनी हा भाग आज संपवलाय. आता काव्या सांगते पुढच्या भागामध्ये नंदिनीला, ताई तुझ्या वेळेला सिच्युएशन वेगळी होती, तू जीवासोबत लग्न करायला नाही म्हणलं असतं, पण तू का लग्न केलंस जीवासोबत. पार्थ आता जीवाशी भांडतो आणि म्हणतो, तुला कोणी सांगितलं होतं जीवा नंदिनीशी लग्न करायला. आता जीवा संतापतो आणि म्हणतो, मला वाटलं लग्न करावंसं, केलं मी लग्न नंदिनीशी, तू कोण आहेस रे मला विचारणारा. ती आता नंदिनी जीवा देशमुख झाली आहे. पार्थ हे ऐकतो आणि आता त्याला जीवाचा राग येतो आणि तो जीवाची कॉलर पकडतो. अरे देवा, आता हे नातं पुढे कसं टिकणार आहे काय माहिती प्रेक्षकांनो. कुठेतरी आता मला उत्सुकता वाटतेय की हे चौघही जण एकमेकांचं नातं कसं स्वीकारतील, तो क्षण बघायला आवडेल. बघूयात आता काय काय घडतंय पुढे. आजचा भाग आवडल्यास नक्की लाईक करा. माझा रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक करा प्लीज माझ्यासाठी, आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद.